Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण 9th CBSE साठी एक टॉपिक आहे डिवाइडिंग p of x by x minus a. This p of x is any polynomial and this is a linear polynomial x minus a where a is real number. Before solving this example आपल्याकडे काही रूल्स आहेत की डिव्हिजन कधी संपते आणि डिव्हिडंड आणि डिवायझर कशा फॉर्मॅट मध्ये पाहिजेत ही डिव्हिजन करण्यासाठी. तर फर्स्ट रूल आहे while dividing a polynomial, this polynomial p of x, the operation of division ends, म्हणजे डिव्हिजन कधी संपते if the remainder is 0. रिमाइंडर जर 0 आला, तुम्हाला 0 भेटत असेल तर डिव्हिजन संपली, or the degree of remainder is less than the degree of divisor. आता इथे डिवायझरची डिग्री 1 आहे, याच्यापेक्षा कमी डिग्री आली म्हणजे किती येईल, 1 पेक्षा कमी म्हणजे 0 डिग्री हा कॉन्स्टंट येऊ शकतो, कोणताही नॉन झिरो कॉन्स्टंट. सो या केसमध्ये तुम्हाला नॉन झिरो कॉन्स्टंट आला की थांबायचंय किंवा रिमाइंडर 0 आला तरी थांबायचंय. ओके, 0 और नॉन झिरो. अदर केसेस मध्ये आपल्याला डिग्री चेक करावी लागते. जर डिवायझरची डिग्री मोर दॅन 1 असेल म्हणजे 2 असेल आणि तुमची रिमाइंडरची डिग्री 1 आली तर तुम्ही तिथे थांबू शकता. अजून काय आहे, राईट द टर्म्स ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे ज्याला आपण डिवाइड करणार आहोत असा पार्ट आहे डिव्हिडंड इन द डिसेंडिंग ऑर्डर. हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचा. आता हा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कोणती, तर त्यांच्या एक्सपोनंट इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि कॉन्स्टंट बरोबर एक्सपोनंट व्हेरिएबलचा 0 असतो. तर राईट द टर्म्स ऑफ डिव्हिडंड इन डिसेंडिंग ऑर्डर हे एक्सपोनंट बद्दल लिहिले. एक्सपोनंट शुड बी इन द डिसेंडिंग ऑर्डर. ओके, इफ दे आर नॉट देन वी हॅव टू डू, अदरवाइज इट्स ओके. ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत. इफ एनी टर्म इज मिसिंग अज्युम कोएफिशियंट ऑफ दॅट टर्म टू बी 0. आता इथे जर एखादी टर्म मिसिंग असती, सपोज x² + 6 ओनली, तर आपल्याला इथे 0x घ्यावं लागलं असतं. जर टर्म मिसिंग असेल तर आपल्याला कोएफिशियंट 0 घेऊन ती प्रोसेस कंप्लीट करायची आहे. म्हणजे हायेस्ट पॉवर 2, त्यानंतर 1, त्यानंतर 0. इथे जर 1 चा नसता तर आपण कोएफिशियंट 0 घेऊन x हा लिहिला असता आणि मग आपण डिव्हिजन स्टार्ट करू शकतो. आन्सर आपलं बरोबर येतं. ओके, तर ऍक्च्युअल डिव्हिजन स्टार्ट करूया. तर ही आहे ट्रायनॉमियल आणि त्याला आपण बायनॉमियलने डिवाइड करतोय आणि डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये ती लिनियर पॉलिनॉमियल आहे. हायेस्ट एक्सपोनंट 1 आहे. ओके, आता काय करायचं, डिव्हिडंड फर्स्ट स्टेप इज डिव्हिडंडची फर्स्ट टर्म x² अपॉन डिवायझरची फर्स्ट टर्म करायचं. सो x² अपॉन x ही व्हॅल्यू किती येते, ही येते x. हा x ऍज अ फर्स्ट टर्म ऑफ कोशंट लिहायचा आहे. इथे कोशंट लिहितो आपण. सो ऍज अ फर्स्ट टर्म ऑफ कोशंट इट इज x. आता याच्यानंतर काय करायचं, कोशंटची फर्स्ट टर्म मिळाल्यानंतर ही फर्स्ट टर्म आणि डिवायझर यांचा प्रोडक्ट लिहायचा आणि तो इथे आपल्याला लिहायचा आहे. सो x इंटू x मायनस 3 सॉल्व्ह करायचंय. x इंटू x मायनस 3 किती येईल, x इंटू x x² मायनस x इंटू 3 3x. हे आपल्याला याच्या खाली लिहायचं, बरोबर सेम एक्सपोनंटच्या खाली सेम पॉवर लिहायची, सेम एक्सपोनंट वाले नंबर्स टर्म्स x² मायनस 3x आणि यांचं होतंय सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन करताना आपण साइन चेंज करतो. याचं प्लस आहे ते मायनस आणि मायनसचं प्लस. सो प्लस x² मायनस x² 0, मायनस 5x प्लस 3x हे येतं मायनस 2x. ओके, आता हे कॅल्क्युलेशन संपलं. नेक्स्ट टर्म आपण इथे खाली लिहू शकतो प्लस 6. ओके, आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, हा आपला डिव्हिडंड असतो म्हणजे हा रिमाइंडर राहिला, याला आपण अजून डिवाइड करणार आहे x मायनस 3 ने. स्टेप बाय स्टेप आपण ती टर्म संपवत असतो. ओके, तर आता ह्याच्यातलं फर्स्ट टर्म आहे मायनस 2x, ती निवडायची आणि डिवायझरची फर्स्ट टर्म तर फिक्सच आहे, त्याने डिवाइड करायचं. सो आन्सर येईल x ला x कॅन्सल आणि आन्सर आहे -2. -2 ऍज अ सेकंड टर्म ऑफ कोशंट आणि परत -2 ने डिवायझरला मल्टिप्लाय करून इथे लिहायचं. म्हणजे -2 इंटू x मायनस 3 किती येते बघा, -2 इंटू x मायनस 2x आणि -2 इंटू -3 मायनस मायनस प्लस आणि 2 3 जार 6 -2x प्लस 6. सो -2x प्लस 6 आपण करतोय सबट्रॅक्शन
त्याच्यामुळे साइन चेंज होणार आहे, मायनसचं प्लस आणि इथे प्लसचं मायनस. मायनस 2x प्लस 2x 0 आणि इथे प्लस 6 मायनस 6 हे पण 0. सो रिमाइंडर 0 आला, आपले डिव्हिजन संपलेली आहे. इफ रिमाइंडर इज 0 देन यू स्टॉप. सो रिमाइंडर 0 आला आणि इथे आपल्याला थांबायचंय. सो हे आहे याचं आन्सर, म्हणजे x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 डिवायडेड बाय x मायनस 3. आन्सर क्वेश्चन आहे x मायनस 2. In this way we have to solve the polynomial, division of polynomials. Okay, let's see one more example. The second example is x square plus 2x plus 3 divided by x minus 3. आपली डिवायझरची पॉलिनॉमियल असे दिसणार आहे, x minus a where a is a real number. ओके, तर काय प्रोसेस आहे, डिव्हिडंडचं फर्स्ट टर्म अपॉन डिवायझरची फर्स्ट टर्म. सो x स्क्वेअर अपॉन x जे की x येत आहे. सो x as a first term of the question. परत x into x minus 3 करूया. x into x minus 3 is x square minus 3x. ते आपण इथे लिहिणार आहोत. सो x square minus 3x. आपण याची सबट्रॅक्शन करतोय. सो साइन चेंज करायचं, प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस. प्लस x square minus x square 0 प्लस 2x प्लस 3x. सो टोटल प्लस 5x आणि हे नेक्स्ट प्लस 3. ओके, आता या रिमाइंडर मधील फर्स्ट टर्म आपल्याला बघायची असते, दॅट इज 5x अपॉन डिवायझरची फर्स्ट टर्म x आहे. सो x कॅन्सल, आन्सर इज 5 प्लस 5. सो प्लस 5 इज द सेकंड टर्म ऑफ क्वेश्चन. नाउ 5 into x minus 3. 5 into x minus 3 equal to 5 into x 5x minus 5 3s are 15. So 5x minus 15 आपण इथे लिहिणार आहोत. 5x minus 15 subtraction, sign change, plus 5x minus 5x 0 plus 3 plus 15 it is plus 18. So remainder काय आले बघा, नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. सो नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियलची डिग्री असते 0, याची डिग्री आहे 1 आणि याची आहे 0. सो degree of the remainder is less than the degree of divisor, so we can stop here. So this is the process of dividing polynomials. In the next lecture we will see remainder theorem by using division of polynomials. I hope you understood this topic. Thank you.